Hari. Today I am here to give you an explanation about the very first poem of our syllabus, that is A Teenager's Prayer by J. Morse. तर सर्वप्रथम मी तुम्हाला या कवितेचा एक छोटासा सारांश देऊ इच्छितो. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाच्या विविध टप्प्यांपैकी किशोरावस्था हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. ह्या वयात केलेला विचार, घेतलेले निर्णय, केलेल्या कृती, लाभलेली परिस्थिती आणि मिळालेल्या संधी या सर्वांमुळे त्या किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीचा पुढील प्रवास अत्यंत वेगवान प्रगतीचा किंवा तेवढ्याच वेगवान अधोगतीचा असू शकतो. याच उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका मुलीची किंवा मुलाची मनस्थिती व्यक्त करणारी ही कविता आहे. सो लेट्स बिगिन. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Here the poet speaks as if he is a teenager. आता इथे जो कवी आहे तो स्वतः बोलतोय जणू काही तोच एक टीनेजर आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न पडला असेल की टीनेजर म्हणजे नक्की कोण? तर टीनेजर म्हणजे असा व्यक्ती हुज एज लाईज बिटवीन 13 to 19 इयर्स, म्हणजे ज्याचं वय साधारण 13 ते 19 वर्षामध्ये आहे, तो असतो एक टीनेजर. आय हॅव न्यू बिगिनिंग्स ईच अँड एव्हरी डे अँड न्यू थिंग्स टू डू. इथे आता टीनेजर काय बोलतो की त्याला दररोज काही ना काही नवीन सुरुवात करावी लागते आणि रोज त्याच्यासाठी एक नवीन टास्क असतो. ही टेल्स अस दॅट वी हॅव टू मेक न्यू डिसिजन्स अबाउट वेदर दे आर इझी और डिफिकल्ट वन्स. आता तो काय सांगतो की आपल्याला आपल्या रोजमार्ग आयुष्यात रोज नवीन डिसिजन्स घ्यावे लागतात. तर ते डिसिजन्स सोपेही असू शकतात किंवा कठीणही असू शकतात. वी आवरसेल्व्स नीड टू चूज देम फर्मली अँड डिसाईड द वे वी आर गोइंग टू वॉक फर्दर. तर आता हे पूर्णपणे आपल्यावरच आहे की आपण ते डिसिजन्स कसे निवडतो, आणि जर आपण ते डिसिजन्स योग्य निवडले तर आपल्याला ते पुढे जायला खूप मदत करतात. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Here the poet is just trying to tell us the dilemma of the teenager's mind. इथे कवी आपल्याला टीनेजरच्या मनात काय चाललं असतं याबद्दल थोडी माहिती देतो. He has many things in front of him. He has to choose between the two. तर कवी काय बोलतो, त्याच्या मनात बऱ्याच काही गोष्टी असतात, तर त्याला दोन मार्ग असतात निवडायला. वन पाथ कॅन लीड हिम टू अ ग्रेट सक्सेस इफ ही गोज ऑन द पॉझिटिव्ह अँड राईट वे विथ ग्रेट थॉट्स. जो पहिला मार्ग असतो जर तो त्यांनी निवडला तर त्याला खूप सक्सेस मिळेल आणि त्याच्यात पॉझिटिव्हिटी येईल आणि तो नेहमी सकारात्मक विचार करेल. अँड द अदर रोड कॅन लीड हिम टू ग्रेट डिस्ट्रेस अँड ग्लुमिनेस इन लाईफ. आणि जो दुसरा मार्ग आहे त्याला सक्सेस नाही भेटणार आणि त्याच्या आयुष्यात दुःखच येणार आणि मग तो नकारात्मक विचार करू लागेल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हिअर द पोएट or the teenager request God to make him wise to see things clearly without any partial thought or view. इथे जो टीनेजर आहे तो परमेश्वराला रिक्वेस्ट करतो की ज्याही गोष्टी आहेत ते तू मला क्लिअरली दाखव, अजिबात काही डाऊट नसायला पाहिजे त्यात. ही जस्ट वॉन्ट्स टू गेट हेल्प फ्रॉम गॉड टू वॉक ऑन द राईट पार्ट. त्याला फक्त परमेश्वराची मदत हवी आहे. आता ती मदत का हवी आहे? कारण तो चांगल्या मार्गाला लागावा म्हणून. और वे टू बी राईट अँड डू राईट ॲज ही वॉन्ट्स टू ब्रिंग बेस्ट फ्रॉम विदिन. आता चांगल्या मार्गाला लागलं तर बट ऑब्वियस आहे तो त्याचा बेस्ट करू शकेल, म्हणून त्याला परमेश्वराची मदत हवी. हेल्प लॉर्ड जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. हिअर द टीनेजर वॉन्ट्स सम स्ट्रेंथ अँड पॉवर टू अवॉइड द टेम्पटेशन. ही डझंट वॉन्ट टू बिकम वीकर इन टेम्पटिंग सिच्युएशन्स. इथे कवी काय म्हणतो की हे देवा, मला तू थोडी पॉवर दे, मला तू थोडी ताकद दे. का ताकद दे? कारण जे टेम्पटेशन माझ्या अवतीभोवती असेल त्याला मी अवॉइड करू शकेल. टेम्पटेशन म्हणजे
आपण चुकीची कामं करतो ना, त्याला टेम्पटेशन म्हणतात. द टेम्पटेशन ऑफ द थिंग्स विच माइट टेक हिम टू डिस्ट्रेस. आता जर चुकीची कामं आपण करायला लागलो तर परत आपण दुःखात जाणार. म्हणून तो रिक्वेस्ट करतो देवाला की तू अवॉइड कर मला या सगळ्यांपासून. ही वॉन्ट्स हेल्प टू बी क्लीन अँड स्ट्रॉंग फिजिकली ॲज वेल एज क्लीन फ्रॉम विदिन. दॅट इज his body and soul by remaining away from tempting things or the bad things which are always there in teenagers life. तो पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो की तू मला नेहमी स्वच्छ आणि फिजिकली आणि मेंटली दोन्ही मला स्ट्रॉंग ठेव. यांनी करून काय होईल, मी पुन्हा जे टेम्पटेशन आहे त्याला मी अवॉइड करू शकेल आणि एक चांगलं आयुष्य जगू शकेल. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Here the teenager explains, when I will grow young, living away from my teenage, I will be happy to know the life I lived in whatever age it is. It is the best with great things and great deeds of success. आता इथे कवी काय बोलतो की जसं जसं माझं वय वाढेल आणि मी टीनेज एजच्या बाहेर येईल तेव्हा मला सगळ्या त्या मेमरीज आठवतील आणि मी तेव्हा किती खुश असायचो आणि मला किती सक्सेस भेटला होता तेही मला आठवेल. I know it's all because of you, because you showed me the right way, path or road to do the right things. आता इथे जो कवी आहे तो देवाला आभार मानतोय. तो बोलतो की हा जो पण दिवस आज मी बघतोय तो फक्त तुझ्यामुळे बघतोय, कारण तू जर मला तेव्हा योग्य मार्ग दाखवला नसतास तर आज मी इथपर्यंत नसतो. तर जाता जाता मी तुम्हाला एक कन्क्ल्युजन देऊ इच्छितो. हेल्दी बॉडी प्लस हेल्दी माइंड लीड्स टू अ हॅपी लाईफ. जर तुम्ही तुमची बॉडी नेहमी हेल्दी ठेवली आणि तुमचं मन स्थिर ठेवलं तर तुम्ही आयुष्यात खूप खुश असाल आणि तुम्ही खूप यश मिळवाल. ओके, सो लेट्स मूव ऑन टू अप्रिसिएशन ऑफ द पोएम. अप्रिसिएशन म्हणजे काय, कौतुक. सो पोएमचं काय कौतुक आहे ते बघूया. सर्वप्रथम काय टायटल काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अ टीनेजर्स प्रेयर. नंतर पोएट कोणी लिहिली आहे पोएम, जे मॉर्सनी. जर रायमिंग स्कीम काय येणार पोएमची, ABCB. नंतर फेवरेट लाईन्स काय, माझे फेवरेट लाईन्स तर हे आहेत, हे जे मी 2 मेन्शन केले आहेत ते. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे इकडे तो ईश्वराला काय प्रार्थना करतो की किती संकट आले तरी मला चुकीचा मार्ग नको दाखवस, मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्यातला बेस्ट आण. आणि सेकंड काय, हेल्प लॉट जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. आणि जर काही चुकीचं माझ्या समोर आलं तर मला त्याला अवॉइड करायला हेल्प कर. हे कोणाशी तो प्रार्थना करतो, ईश्वराशी. देन नेक्स्ट, व्हॉट इज द थीम, दॅट इज व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. म्हणजे आयडिया काय पोएमची, पोएम आपल्याशी काय शेअर करायला बघते ते बघूया. तर काय येते, द पोएट टेल्स द कंडिशन ऑफ द टीनेजर्स माइंड. जो पोएट आहे जे मॉर्स, तो एका टीनेजरच्या माइंडची कंडिशन सांगतो. टीनेजर म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं ज्याचा वय 13 ते 19 असतो तो टीनेजर असतो. ठीक आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरी वन्स लाईफ बिकॉज इट डिसाइड्स द फ्युचर ऑफ द पर्सन. इथे त्यांनी अगदी बरोबर म्हटलं आहे की जे टीनेजरचं एज आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्या लाईफमध्ये, बिकॉज हेच डिसाईड करतं त्याचं फ्युचर की तो पुढे जाऊन काय होणार आहे, चांगला काहीतरी होईल किंवा चुकीच्या मार्गावर जाईल त्याबद्दल. इफ दे गो ऑन द राईट पाथ इट मेक्स द लाईफ बेटर, सक्सेसफुल अँड इझी. जर त्यांनी चांगला मार्ग निवडला तर त्याचं जे आयुष्य आहे ते चांगलं असणार, परत तो खूप सक्सेसफुल होणार आणि त्याला खूप सोपं असणार सगळं पुढे. बट इफ दे गो ऑन द रॉंग पाथ इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रिंग देम बॅक. पण जर त्यांनी चुकीचा मार्ग निवडला तर त्याला पुन्हा चांगल्या मार्गावर यायला खूप कठीण जाईल, असं इथे कवी म्हणतो. दे आर ऑलवेज ईगर टू नो मोर. आता जो टीनेजर आहे तो उत्सुक असतो खूप कशाबद्दल, त्याला नेहमी जास्त काय आहे ते जाणून घ्यायचं असतं. ओके. अँड टू डू न्यू थिंग्स अँड इन दॅट ईगरनेस समटाईम्स दे माईट गो ऑन द रॉंग पार्ट. सो त्याला भरपूर काही जाणून घ्यायचं असतं, मग त्या उत्सुकतामध्ये कधी कधी तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो. आणि जर एकदा मार्ग भटकला, चुकीच्या मार्गाला गेलं तर मग झालंच मग कल्याण, मग त्याला वाईट संगती वगैरे लागतात. ओके. नंतर अजून काय सांगतोय, द टीनेजर इज प्रेइंग टू गॉड फॉर अ क्लिअर व्ह्यू. इकडे जो टीनेजर आहे तो देवाकडे कसली प्रार्थना करतोय, त्याला एक क्लिअर व्ह्यू द्यावा. अशी क्लिअर व्ह्यू म्हणजे जो
मोकळा मार्ग आहे तो, जिथे त्याला सक्सेस मिळेल, त्याची तो प्रार्थना करतोय. द गॉड इन द पोएम इज द सिम्बॉल ऑफ द पर्सन्स इनर व्हॉइस ऑर मे बी आयडियल पीपल अराउंड हिम. आता इथे जो परमेश्वर आहे या पोएममध्ये, तो कसला सिम्बॉल आहे? एखाद्या व्यक्तीच्या इनर व्हॉइसचा. इनर व्हॉइस म्हणजे जो हृदयातून आवाज येतो ना, आपण बोलतो ना दिल की बात, त्याचा. वेअर ही लर्न्स टू डिफरन्शिएट द राईट ऑर जस्ट थिंग्स अगेन्स्ट द रॉंग थिंग्स. तर तो इनर व्हॉइस आपल्याला काय सांगतो? जे चुकीचं आहे ते नाही सांगत, जे बरोबर आहे ते सांगतो. राईट थिंग्स. ओके. द टीन वॉन्ट्स टू बी हॅपी अँड सक्सीड इन लाईफ ड्युरिंग हिज टीनेज ॲज वेल ॲज फ्युचर लाईफ. आता इथे जो टीन आहे म्हणजे जो टीनेजर आहे, त्याला त्याच्या टीनेज लाईफमध्ये पण खुश राहायचं आहे. म्हणजे आता तो जसं लाईफ जगतो त्यात तर खुश राहायचंच आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे. पण फ्युचरमध्ये जे आयुष्य येणार आहे त्यामध्ये पण त्याला खूप खुश राहायचं आहे आणि खूप सारा सक्सेस मिळवायचं आहे. ओके. सो आता आपण काहीसे फिगर्स ऑफ स्पीच बघू ह्या पोएममधले. तर पहिलं काय? अपोस्ट्रॉफी. अपोस्ट्रॉफी म्हणजे काय? एखाद्याचं दुःख होतं तेव्हा आपण अपोस्ट्रॉफी वापरतो एका फिगर ऑफ स्पीचमध्ये. नंतर काय? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे एक प्रकारचं रेसिप्रोकल, उलटं होतं ते. मॅटाफर म्हणजे एखाद्याची आपण पदवी देतो ते. आणि ॲलिट्रेशन म्हणजे जर वर्ड्स रिपीट होतात त्याला ॲलिट्रेशन बोलतात. ओके. सो आता या पोएमचे स्पेशल फीचर्स काय आहेत? स्पेशल फीचर्स म्हणजे स्पेशालिटी, काय चांगलं आहे या पोएममध्ये. इथे दिलं आहे, दिस इज अ शॉर्ट बट क्वाईट वेल स्ट्रक्चर्ड पोएम. इथे त्यांनी काय सांगितली? एक छोटी पोएम आहे, पण या पोएममधून बरंच काही शिकण्यासारखं आहे. इन द फर्स्ट 2 स्टँजाज द स्पीकर ऑफ द पोएम, दॅट इज द टीनेजर, थिंक्स डीपली अबाउट द बर्डन ऑफ मेकिंग चॉईसेस. तर त्यांनी काय सांगितले? पहिल्या 2 लाईनमध्ये पोएमच्या जो टीनेजर आहे तो खूप डीपली विचार करतो आहे. कशाचा विचार? त्याच्या चॉईसेसचा. म्हणजे मी कोणता चॉईस करू, चांगल्या मार्गाला जाऊ की वाईट मार्गाला जाऊ, त्याबद्दल. इन द फॉलोइंग 2 स्टँजाज द स्पीकर ऑफ द पोएम सीक्स गॉड टू हेल्प टू शो हिम और हर द राईट पाथ. आता मी सांगितलं तेच, तो देवाकडे प्रार्थना करतो, देवाला हेल्पसाठी विचारतो की मी कोणत्या मार्गाला जाऊ, तू मला प्लीज हेल्प कर चांगला मार्ग दाखवण्यासाठी. इन द फायनल स्टँजा द स्पीकर कन्क्लूड्स दॅट ही शी वूड ऑलवेज चेरिश द टीनेज इयर्स स्पेंट अंडर द कॉन्स्टंट गायडन्स ऑफ ऑलमायटी गॉड. आणि शेवटच्या ह्याला काय बोलतो तो? की तो देवाकडे प्रार्थना करतो की तू मला कधी चुकीचा मार्ग दाखवू नकोस, तू मला चांगलाच मार्ग दाखव, म्हणजे मी तो आयुष्यभर चेरिश करू शकेल. चेरिश म्हणजे मला आठवेल तो आयुष्यभर. म्हणजे मला फक्त माझी आत्ताचीच लाईफ चांगली नको आहे, मला माझी फ्युचरची लाईफ पण चांगली पाहिजे. सो परमेश्वराला तो प्रार्थना करतो की तू माझी मदत कर, तू मला गाईड कर. ओके. सो नेक्स्ट काय? वाय आय लाईक द पोएम. म्हणजे मला ही पोएम का आवडते. तर इथे मी माझं ओपिनियन दिलं आहे की मला का आवडते. तुम्ही तुमचंही लिहू शकता. आय लाईक द पोएम फॉर इट्स क्लिअर अँड इम्पॉर्टंट मेसेज. मला ही पोएम का आवडते? कारण त्यांनी एक खूप क्लिअर आणि एक खूप महत्त्वाचा मेसेज दिला आहे म्हणून. ॲज अ टीनेजर माय सेल्फ आय कॅन व्हेरी वेल रिलेट टू दिस व्हेरी रेलिव्हंट मेसेज. आणि ते काय सांगितलं आहे? मी एक टीनेजर आहे, सो त्यांनी अगदी माझ्या मनातलंच त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. की म्हणजे चांगला मार्ग निवडा, चुकीच्या मार्गाला जाऊ नका, आणि तो चांगला मार्ग सदैव तुमच्या आयुष्यात तुम्ही चेरिश करा, आणि त्यांनी करून तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळेल. हे त्यांनी कोणाला प्रार्थना केलेलं? देवाकडे. सो दिस इज द एंड ऑफ अप्रिसिएशन. आपण पोएमचं अप्रिसिएशन पाहिलं आहे. आता आपण थोडं आन्सर द फॉलोइंगकडे लक्ष देऊया. तर क्वेश्चन काय? हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ आणि वाय. किंवा व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी हिमसेल्फ इन द एंड ऑफ टीन्स. ते इथे काय विचारलं आहे की जो पोएट आहे त्याला कोणाची कंपनी आवडते. कंपनी म्हणजे प्रतिसाद. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय? व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश. आणि जो स्पीकर आहे म्हणजे जो पोएट आहे त्याला ॲट द एंड ऑफ टीनेजर, म्हणजे जेव्हा त्याचं टीनेज लाईफ संपेल तेव्हा त्याच्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे, काय इफेक्ट आला पाहिजे, त्याची विश काय आहे त्याच्याबद्दल विचारलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काय? द पोएट विशेस द कंपनी ऑफ गॉड बिकॉज बाय द टाईम हिज टीनेज इयर्स आर ओव्हर ही विल नो दॅट द लाईफ ही लिव्ड अंडर द गायडन्स अँड हेल्प ऑफ द ऑलमायटी वॉज द बेस्ट. तर इथे त्यांनी काय सांगितले की जो पोएट आहे
त्याला कोणाची कंपनी आवडते? परमेश्वराची, गॉडची. का? कारण जोपर्यंत तिचे टीनेज लाईफ संपेल, ठीक आहे, तोपर्यंत त्याला खूप चांगलं गायडन्स मिळालेलं असेल देवाकडून. गायडन्स म्हणजे तुम्हाला माहितीच असेल गायडन्स म्हणजे काय. म्हणजे चांगली शिकवण मिळालेली असेल एक प्रकारची कोणाकडून? देवाकडून, आणि जी बेस्ट असेल. आता देव काय शिकवण देतो हे तर तुम्ही पाहिलंच असेल, की चांगल्या मार्गावर जा, चुकीच्या मार्गावर जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला सक्सेस मिळेल तुमच्या टीनेज लाईफमध्येच नाही, पण तुमच्या पुढच्या आयुष्यात पण. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये जो कवी आहे, जो टीनेजर आहे, तो त्याची बॉडी मेंटेन करू इच्छितो? तर काय? द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप इट क्लीन अँड फिट ईच डे. तर पोएम काय विश करतो? की तो त्याची बॉडी त्यांनी मेंटेन करावी, चांगली ठेवावी आणि नेहमी स्वच्छ ठेवावी, क्लीन अँड फिट ईच डे, आणि फिट पण ठेवावी रोज ते पण. वेन टेम्पटेशन अट्रॅक्ट्स हिम टू डू एनिथिंग बॅड ऑर रॉंग. हे त्यांनी कधी ठेवावं? जेव्हा टेम्पटेशन म्हणजे जेव्हा चुकीचे मार्ग येतील त्याच्या पुढे, तेव्हा त्यांनी त्याची बॉडी फिट आणि क्लीन ठेवावी. का? कारण जर चुकीच्या मार्गाला लागला तर त्याचंच नुकसान आहे. म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो की जेव्हा टेम्पटेशन येईल, चुकीचे मार्ग येतील, तेव्हा त्यांनी ते अवॉइड करावं, देवाने त्याला हेल्प करावी ते अवॉइड करायला, आणि तो नेहमी क्लीन फिट राहावं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन अतिशय सोपं आहे, पुढचे 2 क्वेश्चन. तर काय आहे ते? राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर काय रायमिंग वर्ड्स आहेत? तर माझ्या मते सी, मी, वे, ते, मे, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस. आणि रायमिंग स्कीम काय? ए बी सी बी. ओके, सो आता आपण थोडे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बघूया. तर बघूया तुम्हाला किती येतं. तर फर्स्ट काय? अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. तर पोएटनुसार काय रोज नवीन येतं? आता इथे न्यू बिगिनिंग्स आहे आणि न्यू एंडिंग्स आहे. तर तुम्हीच विचार करा, तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायचं तर नाही आहे ना, तुम्हाला ते नव्याने सुरुवात करायचं आहे, म्हणून तिकडे आहे न्यू बिगिनिंग्स. ओके, मग सेकंड आहे वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. आता तुम्ही एखादा मार्ग निवडला, तर तो मार्ग योग्य निवडला, तर तुम्हाला काय पाहिजे त्याच्याकडून? डिस्ट्रेस पाहिजे की सक्सेस? बट ऑब्वियस आहे तुम्हाला नुकसान नको आहे, डिस्ट्रेस नको आहे, सक्सेसच पाहिजे आहे, म्हणून ग्रेट सक्सेस. नंतर काय? द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश. आता जो पोएट आहे, जो टीनेजर आहे, तो देवाकडे काय प्रार्थना करतो? तू माझ्यासोबत कशासाठी उभं राहा, माईट की राईट? आता योग्य मार्गासाठीच उभं राहायला सांगणार ना, म्हणून राईट. आणि शेवटचं काय? द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. आता जो पोएट आहे त्याला काय वाटतं की त्याचे टीनेज इयर्स आहेत ते मेमरी म्हणून कसे राहावे, वर्स्ट की बेस्ट? आता बट ऑफ हिज चांगलेच राहावे असं वाटणार ना, तर म्हणून बेस्ट इयर्स. सो दिस इज द एंड ऑफ अ पोएम. खूप अशी चांगली आणि खूप शिकून घेण्यासारखी पोएम होती, आणि ही पोएम तुम्ही स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करा. म्हणजे खूप चांगल्या याच्यात म्हटलं आहे की रोज आपल्यासाठी एक नवीन बिगिनिंग असते, मग आपल्याला काहीसे डिसिजन्स घ्यावे लागतात स्वतःहून, मग ते डिसिजन्स आपल्याला योग्य घ्यावे लागतात, बिकॉज 2 मार्ग असतात, एक राईट असतो, एक रॉंग असतो. जर तुम्ही राईट पाथ घेतला तर मग तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळतं आणि तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. पण जर सायमल्टेनियसली जर तुम्ही चुकीचा मार्ग निवडला तर मग त्याच्याने तुम्हाला खूप डिस्ट्रेस मिळू शकतं, म्हणजे तुमचं खूप नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर अजून त्यांनी अजून एक चांगली गोष्ट सांगितलं की आपण नेहमी देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, त्यांनी आपल्याला चांगला मार्ग द्यावा म्हणून. मग त्याच्यानंतर काही संकट वगैरे आले तरी पण आपण ठाम राहिलो पाहिजे, अजिबात बॅक ऑफ नाही करायचं. तर खूप असे चांगलं त्यांनी आपल्याला या पोएममधून कन्क्लूड करून दिलं, खूप चांगलं त्यांनी सांगितलं आहे. तर आय होप की तुम्ही सगळे त्यातून खूप काही शिकाल, बिकॉज तुमचं टीनेज इयर आता ऑलरेडी चालू झालं आहे. तर तुम्ही कुठच्या चुकीच्या मार्गाला नाही लागाल हीच मी विनंती करतो, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट विश करतो, कारण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या लाईफचा. ह्याच टीनेज एजमधून तुमचं फ्युचर डिसाईड होईल. सो चांगले मार्ग निवडा आणि तुमच्या हेल्थची काळजी घ्या आणि नेहमी क्लीन, फिट आणि चांगले राहा. थँक्यू.